मग साती जणे वादान वस्त्र भिडता केले त्या जर्जर मग सप्तदानवा दृश्यवर होते झाले एक सरे कथेचं अनुसंधान वेताळांच्या सैन्यामध्ये 8 जण महावीर होते भूत आणि ती भूत मच्छिंद्रनाथाने निर्माण केलेल्या राक्षसाबरोबर युद्ध करू लागले आणि त्या भूतांनी निर्माण केलेली जी 7 राक्षस होते ती 7 राक्षस युद्ध करत असताना अदृश्य झाले जी निर्माण केले होते मंत्राच्या जोरावरती युद्ध करून त्यांची ताकद क्षीण केली आणि त्यांना अदृश्य हे असणाऱ्या 7 भूतांनी केलं एकीकडे वासव शक्ती भिडता प्रेमे वेताळा प्रती तो संदना पाहुणी हृदय स्थिती वासव शक्ती भेदित असे आणि इकडे वासव शक्ती मच्छिंद्रनाथांनी सोडलेली होती ती वासव शक्ती वेताळा बरोबर युद्ध करू लागली आणि आपल्या असणाऱ्या ताकदीनं तो असणारा वेताळ त्या वासव शक्तीचं निवारण करू लागले तेरे गाये अति सबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता उदा वेळ दृश्य झाली शक्ती ते आणि त्या वासव शक्तीचा घाव वेताळाला लागल्यामुळं वेताळ मूर्छित पडला मूर्छित पडल्याबरोबर ती जी काय असणारी शक्ती होती वासवी शक्ती ती वासवी शक्ती पुन्हा अदृश्य झाले एकीकडे मच्छिंद्रनाथ वाताकर्षण विद्या जल्पत तो सावरवणी वेताळ मूर्छित पुनरपी आला त्वरेने आणि इकडे मच्छिंद्रनाथ वात आकर्षण विद्या मंत्रावरती ते असणाऱ्या भस्मावरती म्हणून ते असणारं भस्म सोडलं गेलं तेवढ्या वेळामध्ये वेताळाला आलेली जी मूर्छा होती ती मूर्छा संपली गेली आणि पुन्हा तो सावध झाला आणि युद्धासाठी आला येता येता साती जणी लगट करीती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वातकर्षणी मच्छिंद्राचा झालासे आणि त्याच वेळेस ही असणारी 7 जण मच्छिंद्रनाथाच्या दिशेनं अंगावरती मच्छिंद्रनाथाच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असतानाच मच्छिंद्रनाथाने वात आकर्षण मंत्र म्हटला गेला आणि ती विभूती सोडली त्यावेळेस असणारी ती विभूतीचा स्पर्श या 7 जणाला झाला सिद्ध प्रयोग होतानी ती संचारतो अष्टदेहांप्रती तेने करुणी वातगती आकर्षण होत असे आणि मच्छिंद्रनाथाने वात आकर्षण म्हणजे वाराच बंद केला सगळा असणारा श्वास बंद केला आणि वात आकर्षण मंत्र म्हटल्यामुळे हे 8ही जणांवरती ते असणारं वात आकर्षण मंत्र झगटलं त्यामुळं सगळ्यांचे असणारे जे काही श्वास आहे श्वास बंद पडू लागला शरीराचं चलन वलन हळूहळू थांबू लागलं जवळ आकर्षण वात होत तव हस्तपादांचे चलनच राहत परमक्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवावया आणि हे जे काही 8 जण होते ते असणारे 8 जणांवरती वात आकर्षण मंत्र कारण परशास्त्राचा फरक ह्या 8 जणांवरती पडला नाही ते बलवान होते परशास्त्र मंत्राला ते चिकटले नाही म्हणून वात आकर्षण मंत्र मच्छिंद्रनाथांनी सोडला आणि जसं जसं असणारी ती विभूती अंगाला स्पर्श होईल तसं तसं असणारं यांचं चलन वलन थांबलं गेलं प्राण आकर्षित झाला अवस्था अष्टाची मच्छिंद्रनाथांनी केली ऐसी होताची अष्टमावृत्ती मग एकमेका प्रति बोलती आता सोडून अमृती शरण वेगी रेखावे आणि जी काही 8 जण श्रेष्ठ होती त्या 8 कोटी भूतावळीमध्ये 8 जण श्रेष्ठ होती हे 8 जण राजेच होते प्रतिराजे वेताळ हा सगळ्या भूतांचा राजा आहे पण त्या वेताळाच्या खाली 8 जण होती आणि त्या 8 जणांच्या खाली एक कोटी भूताचं सैन्य होतं अशी 8 जण श्रेष्ठ होती आणि त्या 8 जणांनी विचार केला आता आपला प्राण जायची वेळ आलेली आहे आता जर आपण ह्या महाराजाला शरण गेलो नाही हात जोडले नाही तर भूतासहित आपला प्राण घेईल अशा प्रकारचा विचार या 8 जणांच्या मनात आला ना तरी जोगी आहे कठीण भूतासह आपला घेईल प्राण तरी याते प्रसन्न करून जगा माझी नांदावे आणि ते 8 भूतांनी विचार केला आता जर आपण या योग्याला नाथाला जर शरण गेलो नाही तर ती कठीण आहे आपल्याला ते ऐकतच नाही त्यामुळे आता जर आपण नाही शरण गेलो तर भूतासहित आपल्याला मारून टाकील जर आपल्याला जगायचं असेल
आपला देह वाचवायचा असेल, जीव वाचवायचा असेल, तरी असणाऱ्या नाथाला शरण जावं लागेल असा विचार 8 जणांनी केला. जैसे राम प्रसादे करुणा लंकाराणी वा विभीषणा की वालीचे कृतीने राज्य मिरवला सुग्रीवा. विचार केला त्या भूतांनी पाठीमाग रामाच्या कृपेने विभीषणाला लंकेचं राज्य मिळालं आणि राम कृपेने विभीषण लंकेचा राज्य झाला. त्याच पद्धतीने वालीच्या प्रसादानं सुग्रीवाला किष्किंधेचं राज्य भेटलं. वाली जर हाकलून नसतं दिलं तर राज्य भेटलंच नसतं. हाकलून दिलं, ऋषमुख पर्वतावरती गेला, तिथं रामचंद्राची भेट झाली आणि मग त्याला किष्किंधेचं राज्य मिळालं. त्या पद्धतीने या नाथाला आपण प्रसन्न करू आणि आपला जीव वाचवू. तन्मये ते करुणा वाचवावा फुला प्राण उपरी जीवलिया संगोपना आश्रय होईल हा एक. त्या पद्धतीने आपण इथं विचार करू आणि कसं तरी आताही वेळ घालू आणि आपला जीव वाचू. आता जर या नाथाला आपण शरण गेलो नाही तर आपला जीव वाचणार नाही. म्हणून युक्ती प्रयुक्तीनं या नाथांना हात जोडू, पाया पडू आणि आपला जीव वाचवून घेऊ असा विचार भूतांनी केला. जैसा दरिद्रियाला परिस की चिंतामणी चिंतित्यास की पियुषला भेरोग्यास तैसे होईल आपणासी. भूतांनी विचार केला जसं दरिद्री आहे, गरिबी आहे, त्याला परीस भेटावा किंवा एखाद्या चिंता करणाऱ्याला चिंतामणी भेटावा, रोग्याला अमृत भेटावा, त्या पद्धतीने आपल्याला आता होईल, आपल्याला जीवदान मिळेल म्हणून शरण जावं असा विचार भूतांनी केला. की प्रल्हादाचे नरसिंह दैवत संकटी झाले साह्यवंत तन्मये आजही प्रीत वाढवावी महाराजा. भूतांनी विचार केला जसं प्रल्हादासाठी नरसिंह दैवत धावून आला. संकटामध्ये प्रल्हाद असताना नरसिंह दैवत भगवान श्री विष्णूनं नरसिंहाचा अवतार घेतला आणि प्रल्हादाचं रक्षण केलं. तसं ह्या नाथाला शरण जाऊ आणि आपला जीव वाचवू. ऐसे बोलूनी एकमेका निश्चय करुनी नेटका म्हणती महाराजा तपना एका सीमा झाली प्रतापा. आणि या 8 जणांनी विचार केला, एकमेकाला बोलले आपण शरण जायला पाहिजे. एकमेकाचा विचार घेतला. 8ही जणांचं तीच उत्तर आलं, शरण जावंच लागलं नाही तर मरावं लागेल. मरण्यापेक्षा शरण गेलेलं बरं. म्हणून 8 जणांनी विचार केला आणि मच्छिंद्रनाथा पुढे गेले, हात जोडले, सांगितले महाराज अद्भुत पराक्रम तुमचा पाहिला. तन्मये सर्वज्ञ मूर्ती सोडव्यामा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राणाहुती योजू नको महाराजा. आणि त्या पद्धतीने ती 8ही जण सहित सगळे भूतावळी बोलू लागले. महाराजाला म्हणले महाराज आम्हाला संकटामधून वाचवा. जे काय तुम्ही दुःख दिलेलं आहे, क्लेश झालेला आहे, त्या असणाऱ्या क्लेशापासून दुःखापासून आमची सोडवणूक करा अशा प्रकारची भूत नाथांना बोलतात. तरी आता अनन्य शरण होता मुचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रदान संजीवनीचे पै केले. ऐका महाराज आम्ही तुम्हाला अनन्य शरण आलेलो आहोत. मच्छिंद्रनाथाने ठरवलंच होतं भूतांनाच प्रसन्न करायचं. ते आपल्या हातापाया पडत आली पाहिजे असा प्रताप दाखवायचा. आणि प्रताप दाखवल्यानंतर ही भूत मच्छिंद्रनाथाला शरण आली. सांगितलं महाराज आमचा जीव वाचवा, प्राण वाचवा. जसं पूर्वी देवगुरु बृहस्पतीचा मुलगा कच आहे आणि ती कच शुक्राचार्यापाशी संजीवनी शिकायला आलेला होता आणि शुक्राचार्याने त्या कचाला संजीवनी दान केली, संजीवनी मंत्र शिकवला. त्या पद्धतीने आमचा प्राण वाचवा भूत बोलतात. तू प्रत्यक्ष सशी नारायण हे नेनो निरळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्याची. ऐका महाराज तुम्ही प्रत्यक्ष नारायण आहात. नारायणाचा भगवान श्री विष्णूचा तुम्ही अवतार आहात. ही माहिती नसताना अज्ञानपणानं तुमच्या बरोबर रळी केली, युद्ध केलं. त्यामुळे हे आमचा अपराध झालेला आहे आणि हे अपराध क्षमा करा आणि आमचा प्राण वाचवा ही भूत नाथांना बोलतात. जैसा जटायू आणि संपाती प्रताप दाऊ गेले गबस्ती परिभोग दशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी. भूतांनी सांगितलं महाराज पूर्वी जटायू आणि संपाती सख्खे भाऊ होते.
जटायू आणि संपातीने विचारलं, चला सूर्यदेवाला प्रताप दाखवू, सूर्यापर्यंत आपलं उड्डाण घेऊन जायचं. म्हणून जटायू आणि संपाती सूर्याच्या दिशेने उड्डाण करत निघाले. पण सूर्याचं तेज प्रखर होता, त्यामुळे संपातीनं जटायूला आपल्या पंखाखाली दाबलं. म्हणजे आपली पंखाची सावली त्या जटायूवरती ठेवली. जटायूचे पंख वाचले, पण संपातीचे पंख सूर्याच्या तेजानं जळाले. सूर्य त्यांना मारूनच टाकणार होता, पण आपला सारथी अरुण आहे, अरुणाचीही पोर आहे, म्हणून त्यांचा जीव वाचवला. पण संपातीचं पंख जळालं. हे त्यांनी केलेला दांडपणा, उद्धटपणा, त्याचं फळ त्यांना लगेच मिळालं. तसं आम्ही तुमच्या बरोबर युद्ध केलं, त्याची शिक्षा मिळाली, क्षमा करा. तन्याये झाले तरी कृपेची बसवी पाऊले, चलन वलन अवघ्याची राहिले, बोलणे उरले सांगावया. त्या पद्धतीने महाराज इथं झालेला आहे. आता तुम्ही आमच्यावरती कृपा करा. आमचं चलन वलन सगळं बंदच झालेलं आहे, श्वासच थांबलेला आहे. त्यामुळं सगळं चलन वलन थांबलं. आता आमच्यावरती कृपा करा आणि आमचा जीव वाचवा. आता क्षण का करीसे आळस, आम्ही जाऊ पराठायास, तेने लाभात हस्तास, काय मिरवेला तुझ लागी. भूतांनी सांगितलं मच्छिंद्रनाथांना, महाराज जर तुम्ही वात आकर्षण मंत्र आमच्यावरती सोडलेला आहे, तो जर महागारी घेतला नाही, थोड्या वेळ जरी तुम्ही शांत बसली तर आम्ही मरणार आहोत. समजा आम्ही मेलोच तर तुम्हाला फायदा काय आहे त्याच्यामधून? आम्ही जर मेलो तर तुम्हाला त्याच्यामधून काय भेटणार आहे, काय मिळणार आहे? असं भूतनाथांना बोलतात. तरी आमुचा वाचवा प्राण, मग नाम तुझे मिरवू जगा कारण, सांगशील ते कार्य करुणा, भूतासहित येऊ की. भूतांनी मच्छिंद्रनाथांना सांगितलं, महाराज आम्हाला तुम्ही वाचवा. तुम्ही जर आम्हाला वाचवलं तर आम्ही तुमचं नाव जगामध्ये प्रख्यात करू, तुमचं असणारं नाव प्रत्येकापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था आम्ही करू, तुमचं नाव लौकिक करू, म्हणून आम्हाला वाचवा असं भूतनाथांना बोलतात. नियमे पाळिले मधुत, किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत, तन्मये आम्ही भूतासहित तुझ पुढे मिरवू की. आणि अष्टकोटी भूतांचे नायक ही 8 जण बोलतायत. महाराज 8 कोटी भूतावळे आमच्या ताब्यात आहे आणि आम्ही तुम्हाला शब्द देतोय. जसं यमाच्या पुढे यमदूत असतात, विष्णूच्या पुढे विष्णुदूत असतात, महादेवाच्या पुढे गण असतात, त्या पद्धतीने आम्ही हे 8 कोटी भूतावळे सहित तुमच्या पुढे नांदू, तुमचे सेवक बनून राहू. फक्त आम्हाला एकदा वाचवा. हे जरी म्हणशीला खोटे, तरी पूर्वजा बुडवून कपाटे, आणि पंचपातके माने ते निज मस्तकी मिरवू की. महाराज आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही सत्य त्रिकालबाजीत खरं खरं सांगतोय. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही खोटं बोलतोय, स्वतःचं कार्य साधले की आम्ही बदलणार, तर आम्ही बदलत नाही. आम्ही जर खोटं बोलत असेल तर आमचे असणारे सगळे पाठीमागचे पूर्वज नरकाला जातील. जगामध्ये पंचपातक श्रेष्ठ आहे, ते पंचपातकाचा भार आम्ही आमच्या मस्तकावरती वाहू. जर आम्ही बोललेला शब्द बदलला, फिरवला, तर पंच महापातक आमच्या डोक्यावरती बसतील. 8 कोटी भूतावळे सहित 8 जण बोलू लागले. हत्यारी ब्रह्महत्यारी, स्त्री हत्यारी, बाळ हत्यारी, मातृपितृ गुरु हत्यारी, पंचपातके मस्तकी मिरवू की. महाराज ही असणारी 5 महापातक आहे. गोहत्या आहे, ब्रह्महत्या आहे, स्त्री हत्या आहे, बाळ हत्या आहे आणि मातृपितृ गुरु हत्या. अशा प्रकारची एका वडचढीत ही असणारी पातक आहे. 2 मिनिटांमध्ये सांगतो, एकापेक्षा एक पातक किती श्रेष्ठ आहे. रथ भरून किड मारल्यानंतर ना एक मेंढी मारलेलं पाप लागतं. ऐका जरा लक्षपूर्वक ऐका, 2च मिनिटात सांगतो. बारकी बारकी छोटी छोटी किड, मच्छर, चिलाट, ही जर रथ भरून मारली तर एक मेंढी मारलेल्याचं किंवा बोकड मारलेल्याचं पाप लागतंय. आणि अशी रथ भरून मेंढी मारल्यानंतर ना एक बैल मारलेल्याचं पाप लागतंय. अशी असणारी 100 बैलाला मारल्यानंतर ना एक गोहत्याचं, गाई हत्येचं पाप लागतंय. 100 गाई हत्या झाल्यानंतर ना एक ब्रह्महत्याचं पाप लागतंय. 100 ब्रह्महत्या झाल्यानंतर ना एक स्त्री हत्येचं पाप लागतंय. आणि अशा 100 स्त्री हत्या घडल्यावर एक बाल हत्येचं पाप लागतंय.
हरिविजय 3ऱ्या अध्यायामध्ये ओवी आहे. ज्यावेळेस कंस देवकीच्या लहान लहान बाळांना मारत होता जन्मलेल्या, त्याच वेळेस असणारा श्रीधर स्वामींनी सांगितलंय, नारद आले होते पण नारदांनी सांगितलं पाप होऊ दे ह्याच्या हातून. हे बाळ हत्येचं पाप लागल्याशिवाय कंसाचं पापाचा साठा वाढणार नाही, ती मरणार नाही. म्हणून हे असणारं बाळ हत्येचं पात्र कंसाकडून घडवलं. सगळ्यामध्ये दुर्दैव आणि श्रेष्ठ जी बाळ हत्या आहे, अशा प्रकारची पंचमहापातक आहे, एकापेक्षा वरचढ येतं. आणि ही महापातक आम्ही आमच्या डोक्यावरती मिरवू असं भूत बोलतात. ऐशी पातके रौरव क्षिती भोग मिरवू संवत्सर युती याते साक्षा चित्रगुप्ती मुख पदा मिरवू का. आणि अशा पद्धतीची पातक आम्ही आमच्या डोक्यावरती मिरवू. जर आम्ही खोटं बोलत असेल तर आम्ही नरकाला जाऊ. रौरव नावाचा नरक आहे. मेल्यावरती जीवाला 28 नरक भोगावं लागतात गरुड पुराणाच्या अनुसार. आणि त्या 28 नरकामध्ये ही रौरव नावाचं नरक आहे. त्या नरकामध्ये आम्ही जाईल म्हणून आणि 1000 वर्ष त्या असणाऱ्या नरकामध्ये राहू अशा प्रकारे भूत नाथांना बोलतात. ऐसे आमुचे बोल निश्चित खाया वाचा धरून निश्चित तरी आता होई कृपावंत दयाल हरी मिरवावी. ऐका मच्छिंद्रनाथा योगी महाराज, अशा प्रकारचे आम्ही बोलय. भूत असून ते असणारी प्रतिज्ञापूर्वक बोलू लागले की आम्ही तुमचं कार्य करणार, तुम्ही काही सांगा आम्ही करणार, फक्त आमचा एकदा जीव वाचवा. ही वात आकर्षण मंत्र काढून घ्या असं भूतांनी सांगितलं. यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्याचे साह्य भूतांसहित कार्यार्थी तुम्ही असावे. यानंतर ना मच्छिंद्रनाथांनी बोलायला सुरुवात केली. मच्छिंद्रनाथांनी भूतांना सांगितलं, ऐका तुम्ही आता दीनवाणीने शरण आला तर तुम्हाला मी एक काम सांगतो, कार्य सांगतो. मी शाबरी कवित्व केलेलं आहे, शाबरी मंत्र आहे आणि त्या मंत्राला तुम्ही सहाय्य करावं. तुमच्या सर्वस्वानं जेवढी सहाय्य होईल त्या मंत्रासाठी करावं. भूतांना मच्छिंद्रनाथ सांगतात जो जो मंत्र. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राय नमः. जो जो मंत्र नया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तवणी सहाय्य करावे. मंत्राला कुणी कोणीतरी गोकिलिया. बरोबर आहे नाही बरोबर आहे. एक झाले 21 झाले. यावरी बोले मच्छिंद्रनाथ साबरी विद्या मम कवित्व त्याचे सहाय्य भूतासहित कार्यार्थी तुम्ही असावे. मच्छिंद्रनाथांनी भूतांना सांगितलं की बाबा मी शाबरी कवित्व मंत्र केलेले आहेत निर्माण. त्या मंत्रांना देवांचे तर वरदान आहे पण त्या मंत्रांना भूताचं बी सहाय्य असावं. एखाद्याला असणारा मंत्र म्हटला गेला किंवा त्या असणाऱ्या मंत्राला मदत तुम्ही सर्व भूतांनी करावी असं मच्छिंद्रनाथ सांगतात. जो तो मंत्र जया प्रकरणी तरी त्या अर्थी तुम्ही वर्तवणी सहाय्य करावे. मंत्राला कुणी कोणीतरी गोकिलिया. मच्छिंद्रनाथांनी त्या भूतांना काम सांगू लागले, ऐका तुम्हाला वाचवतो पण माझं बी काम तुम्हाला करावं लागेल. माझे भक्त आहेत ह्या जगतामध्ये असंख्य. ही शाबरी मंत्र आहे. एखाद्यानं जर कोणीही शाबरी मंत्र म्हटला गेला तर त्या असणाऱ्या मंत्राला तुम्ही सहाय्य करावं, त्या असणाऱ्या मंत्राला मदत करावी, मंत्र फलद्रूप व्हावा असं करावं मच्छिंद्रनाथ सांगतात. मग अष्टही म्हणती अवश्य कार्य करू निसंशय असं. मग साधन प्रयोग आपला भक्ष पृथक पृथक सांगितला. मग लगेच अष्टही भूतावळी मच्छिंद्रनाथांना सांगू लागली, महाराज तुमचं जे कार्य आहे ते मी निसंशय करू. कुठल्याही प्रकारचा संशय मनामध्ये आणू नका. तुमचं सगळं कार्य परिपूर्ण करू. मग सगळं वेगवेगळं कार्य भूतांना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं. अष्टकोटी भूतावळी सहित भक्ष साधन सांगितले समस्त. येथे पथे कार्य जगात निश्चय आम्ही मिळू की. 8 कोटी भूतावळींना ते असणारं सगळं साधन सांगितलं मच्छिंद्रनाथांनी. मदत करायची सर्व जणांना. मंत्रजन पठन केला घोकला तर ते असणाऱ्या त्याला सहाय्य करावं अशा प्रकारचं कार्य भूतांना मच्छिंद्रनाथांनी सांगितलं. पूजा पुरस्कार भूतस्थान मंत्रासहित निर्वाण. मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्वणी ते नेमिले. मग पूजा प्रकारे सांगितलं, ते असणाऱ्या भक्ष साधन सांगितलं, मंत्रासहित
ते असणारी घराची पूजा वगैरे सगळं असणारं मंत्र सांगितलं आणि त्या असणाऱ्या मंत्राला सह्य करावं असं मच्छिंद्रनाथ सांगतात. ऐसा निश्चय सांग होता मग बळे प्रेरक असलं प्रेरिता समळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची. अशा पद्धतीने मग मच्छिंद्रनाथांना त्या भूतांनी सांगितलं तुम्ही म्हणसाल तसं करू असं नियमलं, त्यांच्याकडून वदवून घेतलं, बोलून घेतलं. मग त्यानंतर वात प्रेरक नावाचा मंत्र म्हटला गेला आणि ते असणारं भस्म सोडलं. जे काय त्यांचं वायू थांबलेला होता, श्वास थांबलेला होता, तो श्वास पुन्हा प्रफुल्लित झाला असं सांगतात. एकीकडे अष्टकोटी भूतावळ जोगिनी इत्यादी सकळ स्पर्शू पाहती चरणकमळ मही व्यक्त होऊनिया. आणि इकडं जे काय असणारे अष्टकोटी भूतावळ होती, जोगिनी आहे इत्यादी सगळे असणारे ते मच्छिंद्रनाथांच्या पायाचं दर्शन घेऊ लागले. मुक्त झाल्यानंतर ना जमिनीपासून सुटले आणि त्यांचं दर्शन घेऊ लागले. तेव्हा जलकुणी मुक्त अस्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्र पद नमुनी पवित्र सन्मुख उभे राहती. आणि मग मच्छिंद्रनाथाने विमुक्त अस्त्र मंत्र स्पर्श अस्त्र मंत्रापासून विमुक्त केलं. जमिनीने जे चिटकून ठेवले होते ते सगळे मुक्त केले. ती सगळी भूत मोकळी झाली आणि मच्छिंद्रनाथाच्या जवळ आली, हात जोडले, उभा राहिले. बदांडुळी उभया कर उभे असती ते समोर वाणी वदले जे जेकार धन्य मच्छिंद्र म्हणून. सगळे भूत मच्छिंद्रनाथाच्या समोर आले, मच्छिंद्रनाथाच्या पुढे हात जोडले भूतांनी आणि मग ते असणारे मच्छिंद्रनाथांच्या नावाचा जय जयकार भूतावळी करू लागल्या. मग त्या मंडळीत मच्छिंद्र कैसा क्षोभला मूर्तिमंत देवी नक्षत्रा माझी तेजोमंत शेषनाथ मग ह्या सगळ्या अष्टकोटी भूतावळीमध्ये मच्छिंद्रनाथ अतिशय सुंदर तेजस्वी दिसू लागली. जसं आकाशामध्ये सगळ्या चांदण्यामध्ये चंद्र श्रेष्ठ दिसतो. चांदण्या बारीक बारीक असतात, त्याच्यामध्ये चंद्राचं तेज जास्त असतं. ह्या अष्टकोटी भूतावळीमध्ये मच्छिंद्रनाथ शोभिवंत दिसू लागले. की रश्मी पाल मंडळात ते जगेश्वरला प्रभे आदित्य की सुरवरगणी शशीनाथ स्वर्गामध्ये मिरवला. किंवा आकाशामध्ये सूर्यग्रहामध्ये सगळे असणाऱ्या सूर्याच्या किरणामध्ये सूर्य तेजस्वी दिसतो. किंवा सगळ्या देव लोकांमध्ये देवांचा राजा इंद्र दिसावा तसं या भूतामध्ये मच्छिंद्रनाथ दिसू लागले. की शिवगण समुदायी परमशोभत नव नग जावाई की विष्णुगुणात शेषशाही प्रभुत्वपणी मिरवला. सगळ्या शिवगणामध्ये महादेवजी सुंदर शोभिवंत दिसावे किंवा विष्णू गणामध्ये भगवान श्री विष्णू श्रेष्ठ दिसावे तसे मच्छिंद्रनाथ दिसू लागले. की दानवा माझी उष्णा मूर्ती की देवा माझी बृहस्पती की पुतणे माझी ऐरावती देवांगणी मिळवितसे. सगळ्या दैत्यामध्ये दैत्य गुरु शुक्राचार्य शोभिवंत दिसावे, देवामध्ये बृहस्पती दिसावे, सगळ्या सैन्यामध्ये ऐरावत नावाचे हत्ती श्रेष्ठ दिसावे. तशा पद्धतीने मच्छिंद्रनाथ शोभिवंत दिसू लागले. देवी पिशाच्या मंडळात परमक्षोभला मच्छिंद्रनाथ मग सगळ्यांच्या मस्तकी ठेवून हात मने क्षेमवंत असावे. त्या पद्धतीने सगळ्या भूतामध्ये मच्छिंद्रनाथ शोभिवंत सुंदर दिसू लागले आणि सगळ्यांच्या डोक्यावरती मच्छिंद्रनाथाने कृपेचा हस्त ठेवला. अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलावणी सकळीक की मच्छिंद्र कार्य श्लोक जगो पुकारा वदलासे. आणि अष्टजन मुख्य नायक होते आणि त्या अष्टजनाला सगळ्या मच्छिंद्रनाथांनी पुढे बोलवलं. हे जे काय अष्टकोटी भूतावळी होते त्यामध्ये 8 जण श्रेष्ठ होते. 8 जणाला मच्छिंद्रनाथांनी समोर बोलवलं, तुम्ही इकडे या म्हणले, तुमच्याकडे काम आहे. मग 8 जणाला पुढे बोलवलं, उभं केलं आणि महाराज काय सांगतात. तरी त्याचा दाग कोणी तया साह्य पिशाच्या सावे येऊनी सांगितले याचे कार्य द्या करुणी मंत्रोपचार होताची. मच्छिंद्रनाथाने 8 जणाला सांगितलं, तुमच्या अष्टकोटी भूतावळींना सांगा की जे कोणी असणार तुम्हाला जसे मंत्र दिलेले आहेत त्या असणाऱ्या मंत्राला सहाय्य व्हावं. एखाद्यानं मंत्र म्हटला तर त्याला मदत करावी, त्याला त्रास देऊ नये, हे तुमच्या बाकीच्या भूतांना सांगा असं 8 जणाला मच्छिंद्रनाथ सांगतात. ऐसे ऐकून या भूते अवश्य म्हणती जोडून हात यावेळी बोले मच्छिंद्रनाथ आणि कवर मत द्यावा. अशा प्रकारे भूतांचं बोलणं ऐकलं त्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सांगितलं ठीक आहे. मग सगळ्या भूतांनी हात जोडले.
हात जोडल्याबरोबर पुन्हा मच्छिंद्रनाथांनी बोलायला सुरुवात केली. एवढ्यावर भागत नाही म्हणले, आणखीन मला तुमच्याकडून वरदान पाहिजे. ते सगळी वरदान द्या. नाथ बोलतात, तुमचे आमचे समरांगण झाले सबळ बळे करून त्या समरांगणाचे कथन लोकी ऐसे मिळवले. मच्छिंद्रनाथांनी बोलायला सुरुवात केली. तुमचं आमचं युद्ध झालं, हे जगामध्ये प्रख्यात झालेलं आहे. अष्टकोटी भूतावळींना मी जिंकलंय. कशाला जिंकलंय? काहीतरी तुमच्याकडे काम आहे, ते काम करून घेण्यासाठी मी तुम्हाला जिंकलेला आहे. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथ बोलू लागले. तरी ते आख्यान वाचिता तरी तया न करावी बाधा सर्वथा आणि हे आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानावा तो पुरुष. मच्छिंद्रनाथांनी भूतांना बोलायला सुरुवात केली. ऐका भूतांनो, जन कोणी असणाऱ्या कथा वाचलेली आहे. नवनाथाचा 5वा अध्याय जर वाचला तर भूताची बाधा होत नाही, कारण तसं वरदान मच्छिंद्रनाथांनी मागून घेतलेलं आहे. स्वतःसाठी नाही पण आपल्या भक्तासाठी ती सगळी भूत प्रसन्न केली. हे जो कोणीही असणारा ग्रंथ वाचील, ही नवनाथातला 5वा अध्याय वाचल, त्याला तुम्ही त्रास देऊ नका. एखाद्याला वाचणं नाही झालं तर हे अध्याय प्रत्येक अध्यायाचं सेपरेट छोटा छोटा ग्रंथ भेटते, हरिपाठासारखं पुस्तक भेटतंय. ही 5वा अध्याय जर एखाद्या घरामध्ये जरी ठेवला तरी त्या घराला भूतांनी त्रास द्यायचा नाहीये. मच्छिंद्रनाथ सांगतात, त्यासी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वथा आणि आपुले कडून सहसा व्यथा जाणून त्या पुरुषा करू नये. आणि ऐका, जर एखाद्यानं ही कथा ऐकली असेल, त्याच्यावरती जर संकट आला असेल तर तुम्ही त्याच्यावरती संकट आणू नका. जर त्याच्यावर संकट आला असेल तर तुम्ही भूतांनी त्याचं संकट घालवायचं, त्याला मदत करायची, असं मच्छिंद्रनाथ भूतांना सांगू लागले. हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये सहसा भूतानी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिनी चंद्रा लागी न देखती. हे आख्यान, हे असणारं चरित्र, हा ग्रंथ ज्याच्या घरामध्ये आहे तिथं भूतांनी राहायचंच नाही. ते घर, ते स्थान भूतांनी सोडून जायचं. त्या घराच्या आसपास सुद्धा भूतांनी फिरायचं नाही. जसं भाद्रपद महिन्यामध्ये चतुर्थीच्या दिवशी चंद्राला पाहत नाही, तसं त्या असणाऱ्या भूतांनी त्या घराकडे पाहायचं नाही. मच्छिंद्रनाथ सांगतात की आम्ही देवी की सुकरा की श्वान माणिकी अशुद्ध विप्र देवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशा असावे. किंवा अविंद जसं पद्धतीने एखादा शुद्ध विप्राय तो जसं श्वानाला मानित नाही, ते स्पर्श करत नाही, तसं तुम्ही भूतांनी त्या असणाऱ्या घराचं संरक्षण करावं, असं मच्छिंद्रनाथ सांगतात. ऐसे अंगी चित्ती ते सदन स्पर्शू नये भूती अस्पृश्य होता व्यथा किंचित होणार नाही भूतांची. आणि लगेच मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, तुम्ही ते घराला स्पर्श करू नका, त्या घराकडे जाऊ नका. समजा चुकून जर तुमचा स्पर्श त्या घराला झाला तर तुमची बाधा त्या घराला होणार नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला तुमचा त्रास होणार नाही, असं वरदान मला द्या. मच्छिंद्रनाथ भूतांना बोलतात. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गी बैसावे. मच्छिंद्रनाथांनी भूतांना सांगितलं, जन ही चरित्र कथा वाचली आहे, तुम्ही त्यांना त्रास द्यायचा नाही, त्या घरामध्ये तुम्ही जायचं नाही. पण घरातली लोक बाहेर जात असतात. घरातली लोक काय घरातच बसणार आहेत का? बाहेर जात असतात. मग ज्यानं ही चरित्र कथा वाचलेली आहे ते जर घराच्या बाहेर भेटला कुठं आड रानामध्ये आणि तुम्ही जर त्या मार्गामध्ये असला तर भूतांनी रस्ता बदलायचा आहे. आता आम्हाला पुती सांगून जावं लागतंय 11-12 वाजता. जर तिथं कुठं भूत असलं तर त्या भूतांनी रस्ता बदलायचा, पण त्याला काही त्रास द्यायचा नाहीये. अशा प्रकारचं वरदान मच्छिंद्रनाथ भूताकडून घेऊ लागले. हे आख्यान जो पाळिता त्याची कदा काळी न करावी व्यथा हेची द्यावे मज सर्वथा कृपा करावी सर्वांनी. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, ही आख्यान, हे चरित्र जो संग्रहित ठेवतोय, पाळतोय, जवळ ठेवतोय किंवा वाचतोय, सांगतोय, ऐकतोय, त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारची व्यथा करायची नाही, त्याला भूताची बाधा होऊ द्यायची नाही. अशा प्रकारचं वरदान मच्छिंद्रनाथ भूतांकडून घेऊ लागले. ऐसे ऐकुनी मच्छिंद्र उक्ती अवश्य करू सगळं म्हणती त्या सदनाते व्यथानी स्थिती आम्ही न करू सहसाही. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं त्यावेळेस भूतांनी सांगितलं, महाराज तुम्ही जसं म्हणताल तसं
आम्ही त्या असणाऱ्या तुम्ही ज्यांना सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे ही चरित्र असेल, तुमची कथा असेल, तुमचं नामस्मरण ज्याच्या मुखामध्ये असेल, आम्ही त्याला त्रास देणार नाही. ऐसे मधुनी वरद भूत निमित्ता झाला मजदनाथ सर्व नमुनी पुसण त्या ते स्वस्थाना ते चालिले. अशा पद्धतीने वरदान भूतांकडून मच्छिंद्रनाथांनी मागून घेतलं. मच्छिंद्रनाथांना भूतांनी नमस्कार केला आणि आपापल्या स्वस्थाना म्हणजे तिकडे वेताळाकडे अष्टकोटी भूतावळ माघारी निघाला. अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मच्छिंद्राप्रत स्वस्थानासी पै गेले. आणि 8 कोटी भूतांमध्ये हे 8 जण श्रेष्ठ होते. हे 8 जण राजे होते त्या सगळ्या असणाऱ्या भूतांचे. त्यांनीही मच्छिंद्रनाथांना नमस्कार केला आणि आपापल्या स्वस्थानाला जिथं वेताळ होता सर्व भूतांचा राजा त्या ठिकाणी निघाले. एकीकडे मच्छिंद्रनाथ सत्वर पाहता झाला बारा मल्हार तेथीचा विधी करुणी सर्व कुमारी दैवती चालिला. आणि इकडे असणारे मच्छिंद्रनाथांनी 12 मल्हार तीर्थाला निघालेले होते. त्या असणाऱ्या तीर्थामध्ये पोहोचले, तिथं स्नान केलं. आता तिथून पुढं कालिका देवी म्हणजे कन्याकुमारीच्या दिशेनं मच्छिंद्रनाथ निघाले. तैसीच पावे कालिका भवानी ती कथा पावे मच्छिंद्र लागुनी ती पुढला अध्यायी अवधान नेमुनी कथा श्रोते स्वीकारा. कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं जगदंबा प्रसन्न झाली, जगदंबेचं दर्शन घेतलं. आता कालिका भवानी, त्या कालिका भवानीचंही दर्शन मच्छिंद्रनाथ पुढे जाऊन घेतील. आणि त्या आता कालिका भवानीची भेट कशी घेतील ते चरित्र पुढच्या अध्यायामध्ये लक्षपूर्वक ऐका. आहो ह्या कथा सार ग्रंथास परिकर पंचमाध्याय भोकिल्यास विषाचे बाधा तयासी खास होणार नाही सहसाही. आणि या असणाऱ्या नवनाथ ग्रंथामध्ये कथासारामध्ये 5 अध्याय आहेत आणि त्यामधील 5वा अध्याय जर वाचला ऐकला तर त्या असणाऱ्या भूताची बाधा त्याला होत नाही. कारण मच्छिंद्रनाथांनी भूतांना जिंकूनच घेतलंय की जो हे असणारं चरित्र वाचल, सांगेल, ऐकेल किंवा जवळ ठेवील, भूत त्याला त्रास देणार नाहीत. अशा प्रकारचं वरदान या 5व्या अध्यायाला ग्रंथाला मच्छिंद्रनाथांचं आहे. जरी पहिली बाधा असेल तरी ती पठण करिता जाईल. प्रथम अध्याय जो भोगील त्याचा अंग रोग जाईल ती. एखादी भूताची बाधा पहिली असेल, जागेचा दोष असेल, त्या जागामध्ये भूताचा काही दोष असेल पूर्वीपासूनचा, आणि जरी असणारा नवनाथाचा 5वा अध्याय जर वाचला तर ती जागा पवित्र होते, शुद्ध होते. जर कोणी भूत पहिला असेल तर ते निघून जातं. पहिला अध्याय जर वाचला ऐकला तर त्याच्या अंगातला सगळा रोग निघून जाईल. दुसरा अध्याय भोगिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय भोगिता प्रसन्न होईल अंजनी सुत तया ते. दुसरा अध्याय जर वाचला ऐकला तर त्याला विद्येमध्ये यश येतं, त्याला विद्या प्राप्त होते. तिसरा अध्याय जर आपण ऐकला तर त्याला हनुमंताची कृपा होते, हनुमान त्याच्यावरती प्रसन्न होतात असं महाराज सांगतात. चौथा अध्याय भोगिता फळ कार्य निवडील परम सकळ मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वार्थे. चौथा अध्याय ऐकल्यानंतर ना आपण ज्या कार्यासाठी निघाले ते कार्य आपलं परिपूर्ण होतंय आणि पृथ्वीवरती सगळे असणारे त्याला मान्यता देतील अशा प्रकारचं असणार फलश्रुती या अध्यायाची सांगतात. आसवायसे पंचम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धोंडी सुत मालुजी सांग वदेन झाले कृपे करून. अशा पद्धतीने 5 अध्याय आहेत या ग्रंथाचे आणि 5 अध्याय ऐकल्यानंतर ना प्रत्येक अध्यायाची फलश्रुती सांगितली. त्या पद्धतीने त्यांना असणाऱ्या भाविकांना ती फलश्रुती प्राप्त होते असं महाराज सांगतात. स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गोरक्ष काव्य किम्या आगार सदा परिसोत भावित येतो पंचमाध्याय बोधा. भगवान